नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण पारंपरिक गोड प्रकारांपैकी एक अत्यंत चविष्ट आणि लोकप्रिय रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे बेसनचा लाडू. हे लाडू केवळ खमंग आणि नरमच नाही, तर घरच्या घरी थोड्याच साहित्यांमध्ये सहज तयार करता येतात. मुलांना हवेसे वाटणारे, तोंडात टाकताच विरघळणारे आणि साजूक तुपात खमंग भाजलेल्या बेसनाचे लाडू. चला तर मग बघूया यासाठी काय साहित्य लागते. 250 ग्राम बेसन, 250 ग्राम गूळ, 3 मोठे चमचे दूध, पाव चमचा वेलची आणि जायफळ पूड, बारीक पिस्त्याचे तुकडे, 150 ग्राम तूप. हे तूप मी घरी बनवलेले आहे. आता कपच्या मेजरमेंट प्रमाणे या आकारातील कप प्रमाणे मी 3 कप बेसन घेतले आहे. याच कपाच्या मेजरमेंटने मी 1.5 कप गूळ घेतला आहे आणि 1 वाटी घट्टसर तूप घेतले आहे. सर्वात प्रथम आपण मंद आचेवरती कढई गरम करूया आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे तूप घालूया. तूप गरम झाले की त्यामध्ये 3 कप बेसन घालूया. आता हे बेसन मंद आचेवरती भाजून घेऊया. बेसन भाजण्यासाठी जाड बुडाचे किंवा नॉनस्टिक किंवा स्टीलचे भांडे वापरा. जाड बुडाचं भांडं गरम समानपणे होतं, त्यामुळे बेसन लगेच खरपूस होत नाही. आता 5 मिनिटांनंतर बेसनचा रंग बदलला आहे आणि तूप घातल्यामुळे ह्या गुठळ्या झाल्या आहेत, त्या प्रथम फोडून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये कच्चे पीठ असते, ते चांगले भाजून घेऊया. आता 10 ते 15 मिनिटांनंतर हे मिश्रण असे दिसते. आता यामध्ये 2 चमचे तूप घालूया. आता भाजून बेसनाचा रंग बदलला आहे आणि सुवासही चांगला येत आहे. अजूनही 10 मिनिटं मिश्रण आपल्याला भाजायचे आहे. तुमच्याकडे जर जाड भांडे नसेल तर पातळ कढई घेतल्यास बेसन 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचे. नंतर गॅस बंद करायचा आणि थोडी कढई थंड झाल्यावरती परत गॅस लावून 10 ते 15 मिनिटासाठी भाजून घ्यायचे. अशा प्रकारे अर्धा तास बेसन भाजून घ्यायचे. आता 15 मिनिटांनंतर बेसन घट्ट व्हायला तयार होते. आता या मिश्रणामध्ये उरलेले तूप घालून चांगले भाजून घेऊया. आता 20 मिनिटांनंतर हे बेसन तूप सोडायला लागते आहे, म्हणजे समजून जायचे की हे बेसन चांगले भाजून झाले आहे. हे बेसन सतत ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ते भांड्याला लागणार नाही. आता 25 मिनिटांनंतर हे बेसन पातळ झाले आहे. यामध्ये 3 मोठे चमचे दूध घालूया आणि 5 मिनिटासाठी भाजून घेऊया. बेसनामध्ये दूध घातल्यामुळे लाडू मऊ होतात आणि चवही चांगली लागते. शिवाय ह्याला रवाळ टेक्स्चर येते. दूध घातल्यामुळे हे लाडू 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये टिकतात आणि जर हे लाडू बाहेर ठेवले तर 4 ते 5 दिवसांमध्ये संपवून टाका. दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता. आता हे मिश्रण जाळीदार झाले आहे आणि त्याचे टेक्स्चरही चांगले झाले आहे. असे केल्यामुळे लाडू रवाळ होतात आणि ते टाळूला चिकटत नाही. आता मी तुम्हाला जवळून ह्याचे टेक्स्चर दाखवते, किती रवाळ आहे ते. हे बेसन मी जवळपास अर्धा तास भाजून घेतले आहे आणि ते चांगले खमंग भाजले सुद्धा आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची कृती करूया. हे मिश्रण आता एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून हे मिश्रण थंड होईल. आता आपण गुळाचा पाक करूया. त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया आणि त्यामध्ये 250 ग्रॅम गूळ घालूया आणि मंद आचेवरती हा गूळ वितळून घेऊया. यामध्ये बिलकुलही पाणी घालायचे नाही आहे, नुसताच गूळ वितळून घ्यायचा आहे. आता 5 मिनिटांनंतर हा गूळ असा वितळलेला आहे. आपण गॅस बंद करूया. आता बेसनच्या मिश्रणामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळची पूड घालूया आणि हे मिश्रण एकजीव करूया. हे मिश्रण आता एकजीव झाले आहे आणि थोडे गरमही आहे. आता यामध्ये वितळलेला गूळ घालूया. आता पूर्ण गूळ या मिश्रणात घातला आहे. आता चांगले एकजीव करूया. आता हे बघा, हे मिश्रण कसे घट्ट होईल. हे मिश्रण थोडे थंड झाले की आपण लाडू वळायला घेऊया. हातात थोडे मिश्रण घेऊन बोटाने एक गोळा करून पाहूया. जर तो घट्ट धरून राहिला तर वळायला तयार आहेत. जर मिश्रण नाजूक वाटलं तर थोडंसं तूप किंवा दूध घालून पुन्हा मिक्स करा. हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहेत. आपण आता लाडू वळूया. एक समान छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि वळून गोलसर लाडू तयार करूया. लाडू एका कोरड्या प्लेटमध्ये ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटांनंतर गार झाले की ते घट्ट होतील. लाडू थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. हा बघा, एक लाडू वळून झाला आहे. किती सुरेख झाला आहे. आता आपण दुसरा लाडू वळवून घेऊया. आवडीनुसार लाडूवरती मनुका किंवा ड्रायफ्रुट्स लावू शकता. हा बघा, दुसरा लाडू सुद्धा वळून झाला आहे.
तर अशा प्रकारे खमंग, नरम आणि अतिशय स्वादिष्ट दूध घालून केलेले बेसनाचे लाडू तयार झाले आहेत. थोडेसे योग्य प्रमाण आणि प्रेमाने बनवले की हे लाडू अगदी तोंडात विरघळतात. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, its fleece was white as snow.